अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया कुकरमध्ये झटपट अशी पावभाजी. पावभाजीसाठी लागणारं साहित्य: हा कट करून घेतलेला कांदा घेतलाय, 2 मोठे बटाटे घेतलेले, शिमला मिरची घेतलेली, फ्लावर घेतली, कट करून घेतलेली कोथिंबीर घेतली, हळद घेतली, कस्तुरी लाल मिरची पावडर घेतली, मीठ घेतले, जिरे घेतली, पावभाजी मसाला घेतलाय, हिरवे वाटाणे फ्रेश घेतलेत, हे आले आणि लसणाची पेस्ट घेतली, गाजर घेतले, बीट घेतले, टोमॅटो घेतलाय. कुकरमध्ये ना तेल टाकणार आहे आणि पावभाजी कुकरमध्येच बनवणार आहे झटपट. तेल तापले, जिरी टाकून घ्यायची, हे आले आणि लसूण टाकून घ्यायचं. थोडस तेलावर असं परतून घ्यायचं. तेलावर परतून झाले, कांदा टाकायचा. हा कांदा पण परतून घ्यायचा. मी थोडेसे मीठ टाकून घेणार आहे कांदा शिजावा म्हणून. टोमॅटो टाकणार आहे, टोमॅटो पण परतून घेणार आहे. शिमला मिरची टाकून घ्यायची, फ्लावर टाकायचंय, हे हिरवे वाटाणे टाकून घ्यायचे, हे गाजर आणि बीट टाकायचे. बीट ना कलर येण्यासाठी टाकणार आहे. बटाटा ना बारीक कट करून घेतलाय कारण लवकर शिजावा म्हणून. हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. याच्यात हळदी पावडर टाकून घ्यायची, मीठ टाकायचंय, पावभाजी मसाला टाकून घ्यायचा, लाल मिरची पावडर टाकायची आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मसाला ना सगळ्या भाज्यांना लागला पाहिजे. सगळ्या भाज्या ना छोट्या छोट्या कट करून घेतल्याय कारण ही पावभाजी ना कुकरच्या एका शिट्टीमध्येच बनवायची म्हणून बारीक चिरून घेतल्या. आता हे सगळं मिक्स झालंय. आता पाणी टाकून घेऊ. पाणी टाकलंय, आता मिक्स करून घ्यायचं. भाज्या शिजावा म्हणून पाणी टाकून घेतलंय. आता मी झाकण लावून घेणार आहे. झाकण लावून घेतले आणि कुकरची एक शिट्टी काढून घेणार आहे मी. एका शिट्टीतच ही पावभाजी शिजली जाईल. कुकरची ना शिट्टी झाली, थोडीशी ना वाफ पकडून देणार आहे आणि मग गॅस बंद करणार आहे. आता मी गॅस बंद करून टाकते. कुकर थंड झाला का मग उघडून बघू. कुकर ना थंड झालाय. आता झाकण उघडून, पावभाजी ना मस्त पैकी शिजली. आता थोडस याला ना मॅश करून घ्यायचंय. मस्त अशी ना मॅश करून झाली. पावभाजीला ना कलर पण छान आलाय. भाजी तयार झाली. कोथिंबीर टाकून घेऊ. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. बटर टाकू. पुन्हा अशी ना मिक्स करून घ्यायची. बटर ना त्याच्यात विरघळलं पाहिजे. आणि पावभाजी एकदम घट्ट तयार झाली. झटपट अशी कुकरमध्ये ही पावभाजी होते. आता ना प्लेटिंग करून घेऊ. पाव असे मधून चिरून घ्यायचे. तव्याला ना थोडस बटर लावून घ्यायचे आणि हे पाव ना थोडे असे भाजून घ्यायचे. दोन्ही बाजूने भाजायचे. थोडीशी पावभाजी याच्यावर टाकून घ्यायची. दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे. मस्त असे ना पाव भाजून झालेत. आता प्लेटिंग करून घेऊ. Comment and subscribe.